तर आमच्या ह्यांनी ना आज येताना ना मार्केटमधून हे घेऊन आले होते. तर याला त्यांच्या इकडे ना पटल असं म्हटलं जातं. तर आमच्या इकडे नाही भेटतच नाही. तर मला म्हटले की चल हे जे घेऊन आलो आहे ना पटलची भाजी आज करून टाक. तर नंतर मी यूट्यूबवरती सर्च केलं तर मला कळालं की याला परवल असं म्हटलं जातं. तर म्हटलं चला आपण पण रेसिपी बनवावी. तर मी नाही पहिल्यांदा असं बारीक चिरून घेतलं, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे बरं का. नंतर पुसून घेतलं आणि बारीक बारीक असं पातळसर काप करून घेतले, याचे उभे असे कट करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं बटाटासुद्धा यामध्ये चिरून टाकावा, म्हणून त्यानंतर इथे बटाट्याचे सुद्धा असे उभे काप करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी परवल आणि जे हे बटाटा आहे तो असा उभा चिरून घेतलेला आहे. नंतर मसाले घेतले, सुकी मिरची, जिरे, मोहरी, लाल तिखट घेतले, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून आणि हळदसुद्धा घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे कढईत तेल. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे, मोहरी घालून घेतली आणि छानपैकी तडतडल्यानंतर त्यामध्ये सुकी मिरची आणि हिरवी मिरची घालून असं फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर उभं चिरून घेतलेलं असं जे परवल आहे किंवा पटल आहे ते असं आणि आलू किंवा बटाटा तो असा मिक्स करून घेतलेला आहे. तर त्यांच्या इकडे ना मेसमध्ये असंच बनवलं जातं मला म्हणत होते. तर मी येताना घेऊन येतो आणि तू सुद्धा बनव आल्यानंतर. तर म्हटलं चला बघूया तरी कसं होतं आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं म्हणून ही रेसिपी बनवली आहे. त्यानंतर असं 2 मिनटं फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये घातलं आहे हळद आणि लाल तिखट पावडर आहे ती आणि छानपैकी मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आलटून पालटून असं मिक्स करून घेतलं छानपैकी. तेलामध्ये छानपैकी याला भाजून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे मी वाफ काढून घेतली झाकण ठेवून आणि छानपैकी पुन्हा याला आलटून पालटून असं फ्राय करून घेतलेलं आहे. त्याच्यातील जी भाजी जे किंवा पाणी जे सुटलेलं होतं वाफेचं ते आटेपर्यंत याला मी असं फ्राय करून घेतलं. नंतर झाकण काढून आणि थोडंसं बघितलं तर थोडंसं मला कच्चं वाटलं म्हणून पुन्हा एकदा याला झाकण ठेवून मी अशी वाफ काढून घेतलेली आहे. आणि जे भाजी जी आहे तिथं पूर्णपणे शिजली होती, पण म्हटलं थोडंसं असं फ्राय करून घ्यावं. 2 मिनटं पुन्हा याला शेकून घेतलं, छानपैकी असं फ्राय करून घेतलं. आणि इथं बघा पूर्णपणे आपली भाजी जी आहे ती शिजली आहे. बटाटासुद्धा पूर्णपणे शिजलेला आहे. याला जास्त वेळ लागत नाही तसं तर शिजण्यासाठी. आणि भाजीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे. कलरसुद्धा आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली होती आणि मी पहिल्यांदाच खाल्ली होती. मला तर खूप आवडली. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ